नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीच्या हरकतींवर आता सुनावणी आधीच पर्यावरणप्रेमींनी गोंधळ घातल्याचं कळतंय। उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी आक्षेप घेतलाय। केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतीसाठी हजर असल्यानं पर्यावरणप्रेमींनी हा गोंधळ घातला। अधिकारी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये या ठिकाणी बाचाबाची देखील झालेली आहे। शाब्दिक काही वाद झालेले आहेत। उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित नव्हते आणि त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी यासाठी आक्षेप घेतलेला आहे। तपोवनातल्या साधुग्रामसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचं अधिग्रहण केले जाणार आहे। कित्येक शेकडो यासाठी वृक्ष तोडले जाणार आहेत आणि यासाठी पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनमध्ये असलेल्या साधुग्राम येथे तब्बल 1824 झाडांचा जे झाडं आहेत ते तोडल्या जाण्याचा निर्णय जो आहे तो महापालिकेच्या वतीने घेण्यात येणार होता। मात्र त्याबाबत एक सर्वे देखील पार पडलेला होता। मात्र नाशिकच्या वृक्षप्रेमींनी याला विरोध केलेला आहे। तब्बल 900 पेक्षा जास्त हरकती या नाशिक महानगरपालिकेमध्ये आहे आणि आज त्याबाबत नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे। मात्र सुनावणीच्या होण्याआधीच नाशिकच्या पंचवटी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे वृक्षप्रेमी जे आहे त्यांचं आंदोलन होताना पाहायला मिळते। झाडे वाचवा पर्यावरण वाचवा अशा आशयाचे बॅनर घेऊन पोस्टर घेऊन हे सगळे आंदोलक आता यामध्ये वृक्षप्रेमी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण त्यांच्याशी बोलूयात। खरं तर आता आज 900 हरकतींवरती सुनावणी होणार आहे, मात्र त्याच्याच आधी तुम्ही आंदोलन करतात। आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सुनावणीला सामोरे जाणार आहोत। छत्रपतींच्या नाव घ्यायचं, राज्य करायचं आणि छत्रपतींचं राज्य जसं होतं त्याच्या विरोधात वर्तन करायचं। आपल्या कुंभमेळा मंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी सुनावणीच्या आधीच जाहीर करून टाकलेलं आहे आम्ही तोडणारच, याचा आम्ही निषेध करतो। हे संविधान विरोधी वक्तव्य आहे, हुकुमशाहीचं वक्तव्य आहे आणि म्हणून नाशिककरांचा हा आवाज आहे। छत्रपतींच्या शिवरायांच्या प्रेरणेने त्यांना अभिवादन करून सुनावणीमध्ये आम्ही सर्व मुद्दे मांडणार आहोत। एकही वृक्ष तोडता कामा नये अशी आमची भावना आहे। खरं तर हे सगळे जे आंदोलक आहेत हे यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। या वृक्षप्रेमीची जी भावना आहे, जे तपोवन परिसरामध्ये असलेले हे झाडं जे आहेत ते कुठल्याही प्रकारे तोडू नये अशी प्रमुख मागणी घेत हे सगळे आंदोलक सध्या आता पंचवटी कारंजे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे जमलेत। थोड्याच वेळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं 900 हरकतींवरती सुनावणी होणार आहे। यावेळी हे सगळे आंदोलक तिथे आपली भूमिका मांडणार आहेत। मात्र आता या सुनावणीच्या वेळेनंतर हे झाडं तोडणार का किंवा यावरती काही वेगळा तोडगा निघेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, 24 तास, नाशिक। तर या हरकतींवरील सुनावणीनंतर काय नेमकं नाशिकमधलं आता वातावरण आहे, काही तोडगा वेगळा निघतोय का, यावर आणखी चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट जोडले जात आहेत। सागर, आज नाशिकमध्ये हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने चर्चेला जातोय, कारण शेकडो झाडांचा हा प्रश्न आहे। पर्यावरण प्रेमी जे आहेत ते अत्यंत संतप्त आहे। काय नेमके सुनावणी संदर्भातले अपडेट आहेत, काय नाशिककरांसाठी हा निर्णय काही तोडगा यामध्ये निघालाय का? नक्कीच नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या पलुसकड सभागृहामध्ये महापालिकेच्या वतीनं 900 हरकतींवरती सुनावणी सुरू आहे। मात्र या सुनावणीच्या वेळी गोंधळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या जे वृक्षप्रेमी आहे, पर्यावरण प्रेमी आहेत, हे एकत्र येत सभागृहातच देखील घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। ह्याच घोषणाबाजीमध्ये विशेष बाब म्हणजे या तपोवन परिसरामधले असलेले जे 1800 झाडं आहेत त्यावरती कुठल्याही प्रकारचा कुऱ्हाड लागली गेली नाही पाहिजे, कुठलंही झाड हे तुटलं गेलं नाही पाहिजे अशी प्रमुख भूमिका यावेळी यात सभागृहामध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर यावेळी जर झाडे तोडली तर आम्ही यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करू असा देखील इशारा देताना आपल्याला हे आंदोलक करताना पाहायला मिळत आहेत। सध्या आता नाशिकच्या पलुसकड सभागृहामध्ये याबाबतची सुनावणी सुरू आहे। मात्र या सुनावणीच्या वेळी गोंधळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या गोंधळामध्ये जे गिरीश महाजन आहेत त्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करताना आपल्याला या दृश्यांमध्ये जर खरं तर पाहायला मिळतील। कारण गिरीश महाजन यावेळीच ज्यावेळी या तपोवन परिसरामध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांनी वृक्षप्रेमींना याबाबत सांगितलं होतं की ह्या परिसरात असलेले जे वृक्ष आहे, जे झाडं आहेत ते 10 वर्षा आतील असतील त्यांच्यावरती कुऱ्हाड येईल। कारण या परिसरामध्येच तपोवनामध्येच साधू महंतांसाठी आखाडे जे आहेत ते तयार केले जाणार आहेत। कारण ज्यावेळी मागच्या वेळेस कुंभमेळा भरलेला होता या साधुग्राममध्ये, या ठिकाणी साधुग्राम तयार करण्यात आलेलं होतं आणि याच ठिकाणी आखाडे तयार
करण्यात आलेले होते आणि इथूनच शाही मार्ग सुरू झालेला होता. मात्र या ठिकाणी आता अनेक झाडे उगलेले आहेत, मोठी मोठी झाडे आहेत. मात्र या झाडांना तोडू नये अशी प्रमुख भूमिका जी आहे ती वृक्षप्रेमींची होताना पाहायला मिळते. सध्या सभागृहामध्ये गोंधळ उडालेला आहे, घोषणाबाजी सुरू आहे. कुठल्याही प्रकारची झाडं तोडू नये अशा पद्धतीची घोषणाबाजी सध्या सभागृहामध्ये होताना पाहायला मिळते. सध्या तरी महापालिकेकडून आणि वृक्षप्रेमींना तुम्ही हरकती नोंदवा, याबाबत आपण पुढील सुनावणी घेऊ, याबाबत चर्चा करू आणि पुढे जाऊन आपण यावरती काय मार्ग काढता येईल याबद्दल बोलणं सुरू आहे. ठीक, सागर जरूर लक्ष ठेवून राहा घडामोडीवर. आपण आणखी ताजी माहिती या संदर्भात वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या बरोबर होते.